चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाइन बघून कंटाळा येतो, डिझाइन कशी बनवावी, कॅनव्हास पेपर यूज करायचा की नाही, पॅच असेल तर तो कसा बनवायचा, कसं जॉईन करायचं, हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात आणि साडी खूप छान असते आणि डिझाइन वेगळी युनिक बनवायची आहे। तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। तर बघा ही जी काही डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन सहज बनवता येईल। एवढंच नाही तर या डिझाइनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला इतकं सुंदर लुक येईल, कारण की बऱ्याचदा साडीचं लुक हे आपल्या ब्लाउजवर डिपेंड असतं। ब्लाउज कुठल्या पॅटर्नचा आहे, डिझाइन कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी। सो त्यासाठी मग तुम्हाला नक्कीच म्हणजे फायदा होईल की ही डिझाइनमुळे तुम्हाला ब्लाउज कसा असावा किंवा साडीला लुक येण्यासाठी तुम्ही डिझाइन कशी बनवू शकता तर याची नक्कीच आयडिया येईल। आणि ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकता, म्हणजे नक्कीच तुमचे कस्टमर सुद्धा खुश होतील आणि कस्टमर तुमचे फिक्स होतील, ते अजून वाढतील सुद्धा। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून डिझाइन कशी बनवावी सोप्यात सोप्या पद्धतीने तर हे तुमच्या सहजच लक्षात येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाउज पीसचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। आणि एवढंच नाही तर याचा काट जो आहे तर तो सुद्धा कट करून सेपरेट करून घेतलेला आहे। थोडंसं एक्स्ट्राचं साडीचं मी राहून दिलेलं आहे साईडने, म्हणजे मग आपल्याला जर तो काट कमी पडला तर थोडंसं आपण ते डिझायनर इथे यूज करू शकतो। ठीक आहे, तर आता हा कटिंग केलेला काट मी साईडला ठेवते आणि जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट म्हणजे इथे बघू शकता अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजचं म्हणजे या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार काठापासून कशा पद्धतीने पॅचवर्क डिझाईनसाठी कटिंग स्टिचिंग करावी हे सहज लक्षात येईल। तिथे ब्लाउजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन असं टोटल 13.5ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर, तर टाकताना टोटल 5.5 टाकलेला आहे आणि इथे 2.5 इंचाची एक मार्किंग करून घ्यायची। एवढंच नाही तर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे घेतलेला आहे बघा 5.25 इंचाचा आणि 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा आपण इथे ड्रॉ केलेला आहे। आणि इथून टाकलेला आहे आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला जेवढं घ्यायचं असेल तेवढं, पण इथे टोटल छातीची घडी 10 इंच झालेली आहे। तर अशा पद्धतीने मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आणि इथे आता सगळ्यात आधी आपण गळ्याची मार्किंग जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तिथे करून घेणार आहोत। तर बघा मग तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून इथे मार्किंग करून घ्यायची आहे। तर 8.5 गळा होता, मी 9ला मार्किंग केली आणि 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा खालच्या साईडला मार्किंग केली, वरच्या साईडला तर आहेच म्हणून हा बॉक्स ड्रॉ केला। त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला इथे मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे बघा। तर तो मी अजून थोडासा डार्क करून घेते आणि ही मार्किंग केल्यानंतर तर ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर अजून तुम्ही डीप घेऊ शकता। ठीक आहे, पण ह्या म्हणजे गळ्यासाठी एवढंच सफिशियंट आहे। आणि बघा मग इथून आता मी डायरेक्ट जी मार्किंग केलेली आहे ना तिथूनच इथे कटिंग करून घेतलेलं आहे। ठीक आहे, तर बघा हे अस्तरचा जो काही गळा आहे तर तो तर आपल्या इथे कटिंग झालेला आहे। तर यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। एवढंच नाही तर ही जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला कॅनव्हास पेपरवर सुद्धा करायची आहे। तर बघा इथे मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, पेपर कॅनव्हास डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने इथे ठेवायचं आहे। तर इथे मी एक पिन लावते म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित लक्षात येईल। व्यवस्थित एकाच लाईनमध्ये पकडायचं आहे, 2.5 इंच गळा रुंदीच राहिली पाहिजे, जास्त स्प्रेड व्हायला नको, त्यासाठी एक मार्किंग इथे मी करून घेतली आणि बरोबर त्याच लेवलमध्ये ठेवत बघा आता फेंट आपल्याला दिसते की आपण कुठून मार्किंग कटिंग केलेली आहे तर तीच मार्किंग इथं कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे। जरी तुम्हाला व्हिडिओत समजत नसेल तरी तुम्ही ह्या पद्धतीने केलं की तुम्हाला दिसेलच। आणि बघा आडवी लाईनसुद्धा मी ड्रॉ करून घेतली। आता ही मार्किंग झाल्यानंतर तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे करून घ्यायचं आहे। इथे सुद्धा मी 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घेतलेली आहे बघा। आणि आता पिन काढून फेंट मार्किंग त्या साईडची इकडच्या साईडला दिसते तर ती फक्त स्केच पेनच्या सहाय्याने आपल्याला डार्क करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने बघा मग आपण ही मटका गळ्याची कॅनव्हास पेपरवर मार्किंग करून घेतलेली आहे। आता ही मार्किंग करून झाल्यावर इथे एक पिन लावली आणि 1-1 इंचाच्या सगळ्या साईडने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे, कारण की आपल्याला साधारणतः 1 इंचाचा हा पॅच बनवायचा आहे यासाठी। आणि आता हे डॉट केल्यानंतर ते बरोबर जॉईन करत बरोबर सेम मटका गळ्याचाच आकार आपल्याला इथे द्यायचा आहे। ठीक आहे, तर बघा आता ही तर मार्किंग झालेली आहे, 30 मार्किंग आता मी इकडच्या साईडला सुद्धा करते, म्हणजे काय होतं की सेंटरपासून आपल्याला स्टिच करणं व्यवस्थित जातं, सोपं जातं त्यामुळे। आणि आता आपल्याला हे
जो काही गळा आहे तर तो कट करायचा आहे। तर तो कट करताना बघा मी आता अजून एक इथे पिन लावली, म्हणजे ते लेवल हलायला नको, आणि 1 लाईन किंवा पाव इंच एवढं मार्जिन ठेवत आपण इथे हे कटिंग करून घेतलेलं आहे। हे तर आपण नंतर पण कट करणारच आहोत, वरच्या साईडने पण मी कट केलं। तर ह्या पद्धतीने बघा मग जो काही पॅचवर्क डिझाईनचा गळा आहे तर त्याची मार्किंग आपली इथे हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तिथे सुद्धा झालेली आहे। त्यानंतर आता ह्या कॅनव्हास पेपरला आपल्याला काट लागणार आहे, तर तो मी इथे ठेवून बघते बघा, आणि मग आता किती लागतंय त्यानुसार आपण इथे कट करून घेऊयात। ठीक आहे, तर थोडीशी साडीची डिझाईन येणार आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपण ती यूज करू शकतो, थोडंसंच येणार आहे, जास्त नाही। ठीक आहे, आणि आता सगळ्यात आधी आपल्याला हा काठ जॉईंट करायचा। तर एक काठ सरळ, त्यावर दुसरा उलटा ठेवायचा आहे, आणि पाव इंच एवढं मार्जिन पकडत इथे टीप मारून घ्यायचं आहे। पाव इंच म्हणजे टेपच्या फक्त 2 लाईन, आणि बघा पुन्हा सरळ करून वरच्या साईडला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे। ठीक आहे, म्हणजे मग कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही, आणि फिनिशिंगसुद्धा छान येते। त्यानंतर त्यावर आता आपल्याला हा कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे बरोबर सेंटरला बघा मी मार्किंगच करून घेतली, म्हणजे ते चुकायला नको यासाठी। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे जी काही आतली मार्किंग आहे ना एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारून घ्यायचं आहे, आणि एक पिन पण लावली, म्हणजे आपला हा कॅनव्हास पेपर हलायला नको यासाठी, आणि व्यवस्थित एकसारखा पकडत आपल्याला ह्या गळ्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। बघा जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे टीप मारून घेतलेली आहे। तर बघा मग इथे टीप मारल्यानंतर अजून काय करायचं आहे, 1 इंचाची जी काही मार्किंग आहे ना एक्झॅक्टली त्यावर सुद्धा आपल्याला एक टीप इथे टाकून घ्यायची आहे। तर बघा मग मी सेंटरपासून मारायला सुरुवात करते, म्हणजे गोळा व्हायला नको, तिरकं वगैरे जायला नको त्यामुळे। तर बघा मग इथे मी टीप मारून घेतली। आता सेम त्याच पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला पुन्हा सेंटरपासून अलीकडच्या साईडला सुद्धा टीप मारून घ्यायची आहे, म्हणजेच पूर्णच तो पॅच आपला ह्या काठाला जॉईंट व्हावा यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं आहे बघा। तर ह्या पद्धतीने मग मी इथे टीप मारून घेतलेली आहे। आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे। आणि त्याआधी अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी हे जे काही अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ना तर ते जोडून घ्यायचं। तर बघा मग मी मेन फॅब्रिक सरळ ठेवलं आणि त्यावर अस्तरचा पार्ट ठेवून घेतलेला आहे, आणि पिना लावलेला आहे, एक सेंटरला सुद्धा आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा, आणि इथं गळारुंदी मोजून घेतली, म्हणजे ती गळारुंदी जास्त स्प्रेड व्हायला नको त्यासाठी। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला बघा कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कटिंगच्या वेळेस उंचीमध्ये 1 इंच जास्त घेतो, तर अर्धा इंच कमरेत आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये जात असतो त्यासाठी। तर बघा मग मी ह्या पद्धतीने इथे टीप मारून घेतली कमरेच्या साईडला, म्हणजे इथे कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही। आणि एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा जो काही कपडा आहे खालच्या साईडचा तर तो इथे कटिंग करून घेतला। त्यानंतर पिना काढून हा पार्ट सरळ करायचा आहे, आणि आता कमरेच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप, जेणेकरून आपली फिनिशिंग छान येईल। तर लक्षात राहू द्या दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा बॅक पार्टचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, म्हणजे ब्लाऊजचं लूक बिघडणार नाही। तर बघा एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित इथे आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे। त्यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला हे सगळ्या साईडनी कडेकडेने जोडायचं आहे, त्यासाठी इथे मी पिन लावून घेते सेंटरला सुद्धा आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला पण, म्हणजे गळारुंदी स्प्रेड होणार नाही, तिरकं वगैरे जाणार नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शिवताना ते सोपं जावं यासाठी। तर बघा व्यवस्थित थोडं थोडं पकडत आपल्याला टीप मारायची आहे। पुन्हा सांगते गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर गळ्याचा शेपसुद्धा चेंज व्हायला नको आणि तिथे गोळा व्हायला नको, त्यासाठी एकदम थोडं थोडं पकडत मी ज्या पद्धतीने थोडीशी टीप मारल्यानंतर पुन्हा बॅक पार्ट सरळ करून घेते, तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने थोडं थोडं व्यवस्थित पकडत इथे टीप मारून घ्यायची आहे, थोडीशी काळजीपूर्वक। मी पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा हे जोडताना चुका होतात आणि मग सगळं फिनिशिंग बिघडते, सो तसं होऊ नये त्यासाठी। तर बघा मग इकडच्या साईडने सुद्धा आपण व्यवस्थित टीप मारून घेतले, आर्म होलचा शेप वगैरे सगळं। आणि आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा तर तो इथे कट करून आपल्याला सगळ्यात आधी परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करायचा आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आपण अस्तरवर परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा आपण थोडासा एक्स्ट्राचा कपडा कटिंग करत असतो, कारण आपल्याला ते स्टिचिंग करताना इझी जावं, कमी पडायला नको, कारण त्याचे फार धागे पण निघतात। त्यामुळे मग ह्या पद्धतीने सगळ्यात आधी आपण हे जोडून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करणार आहोत, म्हणजे मग पुढची डिझाईन बनवायला पॅच वगैरे लावण्यासाठी। ठीक आहे, तर बघा परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपला इथे प्रॉपर असा फिनिशिंगसहित रेडी झाला, कुठेही काही गोळासुद्धा झालेला नाही आहे। त्यानंतर आता हे बघा मी इथलं जो काही पॅच बनवला होता ना तो सुद्धा आतलं इथे कट करून घेते। 1 लाईन एवढं मार्जिन ठेवलेलं आहे, तुम्ही 2 लाईन एवढं ठेवलं तरीसुद्धा चालेल, आणि कडेचं सुद्धा आपल्याला जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते इथे कट करून घ्यायचं आहे।
तर बघा मग प्रॉपर असं व्यवस्थित थोडं थोडं पकडत मी हे कट करून घेते आणि वरचं एक्स्ट्राचं सुद्धा. आता आपण हा जो काही छोटासा काठाचा पॅच बनवलेला आहे तर तो आपल्याला इथे ह्या पद्धतीने यायला हवा आहे. त्यासाठी असा ठेवून घ्यायचा आधी आणि नंतर आतमध्ये ठेवायचा आहे. तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की बॅक पार्ट आणि पॅच दोन्ही आपल्याला उलटं ठेवायचं असतं. तर बघा मग एकदा चेक करायचं व्यवस्थित पुरतं आहे का नाही. सेंटरला मी एक पिन लावली आणि आता इथे आपण हे जोडून घेऊया. तर बघा जी काही मार्किंग आहे ना आपली बरोबर त्यावरच आपली टीप येईल याची काळजी घ्यायची आहे. टीप टाकताना आपला हा पॅच आणि जो काही बॅक पार्ट आहे ना तर तो सुद्धा व्यवस्थित येईल याची सुद्धा काळजी घ्यायची. तर बघा मी सेंटरपासूनच ॲक्च्युली सुरू करते म्हणजे स्टिचिंग करणं आपल्याला जरा सोपं जावं यासाठी. आणि मग बघा व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडायचं. मार्जिन म्हणजे जेवढं आपण मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली तेवढंच. तर बघा इथे टीप मारून घेतलेली आहे. सेंटरपासून एका साईडला एकदम काटोकाट बसलेला आहे बघा. कुठेही कमी जास्त तिरकं वगैरे झालेलं नाही आहे. आता सेंटरपासून दुसऱ्या साईडला सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने टीप मारून घेणार आहोत. जर का तुमची कटिंग स्टिचिंग प्रॉपर असेल मेथडसुद्धा व्यवस्थित असेल तर मग तुम्हाला पॅच कमी जास्त होणार नाही, बरोबर बसेल. जर का तुमचं थोडंफार कमी जास्त झालं तर मग जे स्टिचिंग करताना तो होऊ शकतं पण तेवढं आपण ॲडजस्ट करू शकतो. ठीक आहे. पण इथे एकदम प्रॉपर आपलं काटोकाट सगळं बसलेलं आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहेत जेणेकरून ज्यावेळेस आपण हा जो काही काठाचा पॅच आहे तर तो वरती फोल्ड करू तर तो प्रॉपर फिनिशिंगचा इथे फोल्ड व्हावा यासाठी. ठीक आहे. तर बघा मग इथे छोटे छोटे कट्स मारले आणि आता आपण हे ह्या पद्धतीने वरती फोल्ड करून घेऊयात. ठीक आहे. आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा आता इथे दाबटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा कुठलाही कपडावरती दिसायला नको जेणेकरून आपलं प्रॉपर फिनिशिंग सहित काठापासूनची ही पॅचवर्क डिझाईन सहजच रेडी व्हावी यासाठी. तर बऱ्याच कस्टमरला मटका किंवा पानगळा किंवा गोलगळा हवा असतो तर अशा पद्धतीची डिझाईन आपण त्यावर बनवू शकतो. याची पद्धत पण खूप सोपी आहे. जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला ही डिझाईन सहजच बनवता येईल. इतक्या सोप्या पद्धतीने ॲक्च्युली मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा आता इथे सगळ्या साईडने दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा कडेकडेने एक टीप मारून हे पूर्ण पॅच गळ्याला जोडून घ्यायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही जी काही टीप मारतोय तर ही मारताना सुद्धा व्यवस्थित आपल्याला पकडायचं आहे. कुठे गोळा होणार नाही, आपला पॅच तिरका जाणार नाही, ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा जी काही टीप मारली होती एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप मारायची आहे. आणि आपल्याला ती शिलाई दिसते त्यामुळे आपल्याला टीप मारणं सोपं जातं. व्यवस्थित अतिशय सावकाश मी ज्या पद्धतीने हळूहळू टीप मारली तशीच मारायची आहे. आणि ही टीप मारून झाल्यानंतर मग थोडंसं एक्स्ट्रा होतंच बघा. एक लाईन 2 लाईन आपण घेतलेलं तर ते तुम्ही एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. ते सुद्धा काळजीपूर्वक. ब्लाऊजला कुठेही कट जाणार नाही याची काळजी घेतं. ते ॲक्च्युली खूप कमी होतं तर मग जिथे वाटतंय तिथेच कट करा. काही काही ठिकाणी जर ते मॅच होत असेल तर कट करायची गरज नाही आहे. पुन्हा सांगते अतिशय सावकाश कारण की असं कट करताना बऱ्याचदा ब्लाऊजला कट जाण्याचे चान्सेस असतात आणि मग आपले कामं वाढतात, ब्लाऊज बिघडतो. सो तसं होऊ देऊ नका. तर बघा मग मी ह्या पद्धतीने इथे हे एक्स्ट्राचा कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. बरोबर एक लाईन एवढंच होतं, जास्त पण नव्हतं. पण शार्प व्यवस्थित कट करायचं म्हणजे शेप चेंज व्हायला नको. तर बघा आता हे कट करून झालेलं आहे आणि इथे आता आपल्याला लावायची आहे लेस. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात, ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण मी इथे गोल्डन लावते, गोल्डन त्रिकोणची, म्हणजे ब्लाऊज अजून सुंदर लूक येईल. कारण सध्या गोल्डन मध्ये ह्या त्रिकोणच्या लेसचं खूप ट्रेंड चालू आहे आणि ब्लाऊज छान दिसतो. तर बघा इथे जिथे जॉईंट आहे ना तर तिथे लावायचं आहे आपल्याला. म्हणजे जिथे आपण टीप मारलेली आहे तर ती शिलाई पण दिसणार नाही आणि डिझाईनला सुंदर असं लूक पण येईल यासाठी. तर बघा मग एकदम हळूहळू प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही लेस लावून घेत आहोत. मी पुन्हा सांगते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकता. जर का तुमची साडी कॉन्ट्रास्ट असेल तर कॉन्ट्रास्ट कलरची लेस यूज केली तरीसुद्धा डिझाईनला खूपच सुंदर असं लूक येईल. सो तुम्ही काही पण ट्राय करू शकता. ते तुमच्या चॉईसवर किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. ठीक आहे. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित फायनली आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आणि बघा मग आता ही जी काही लेस आहे त्याला मी इथे डबल टिप देऊन घेते. मी बऱ्याचदा सांगते शक्यतो लेस कशी पण असो जाड बारीक डबल टिप देत चालायची. त्यामुळे 2-3 फायदे आहे. ब्लाऊजला सुंदर असं लूक येतं. महत्त्वाचं म्हणजे त्याचबरोबर लेस पॅक लागली जाते म्हणजे ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होत नाही आणि लेसवरती तरंगतसुद्धा नाही. तर बघा त्यानंतर मी इथे 2.5 इंचाची मार्किंग करते दोन्ही साईडला. आणि डिस्टन्स तर आपल्याला माहितीच आहे 2.5 आणि 2.5 5 होतं. पण थोडंसं आपल्याला इथे एक्स्ट्रा हवा आहे कारण की इथे आपल्याला एक छोटीशी बारीक पट्टी लावायची आहे आणि त्याला हँगिंग्स लावायचे आहेत. तर त्या पट्टीसाठी बघा मी इथे ही साडीचा कपड्याची
छोटीशी पट्टी कट करून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून टीप मारून आपल्याला इथे चपटी पट्टी रेडी करून घ्यायची आहे। तर बघा मग ह्या पद्धतीने मी व्यवस्थित कडेकडेने टीप मारते। लक्षात राहून द्यायचं थोडीशी रुंदी सेमच आली पाहिजे, ठीक आहे। तर ह्या पद्धतीने ही पट्टी रेडी झालेली आहे आणि मी दुसऱ्या साईडने सुद्धा टीप मारते, म्हणजे प्रॉपर अशी चपटी ती रेडी होईल, म्हणजे एक दुसऱ्या साईडने ती फुगली असती ना यासाठी, ठीक आहे। आता ही जी काही पट्टी आहे तर ही आपल्याला बॅक पार्टला लावून घ्यायची आहे। मी पुन्हा सांगते त्याच्यात डिस्टन्स थोडासा जास्त ठेवायचा आहे, कारण की ब्लाऊज घातल्यानंतर ताणतो। तर इथे मी थोडंसं लूजिंगच सोडणार आहे, जर का वाटलं तर नंतर आपण आतून टीप मारून देऊ शकतो यासाठी, ठीक आहे। तर बघा ह्या पद्धतीने 2.5 इंचावरती पट्टी ठेवायची आहे आणि तिथे व्यवस्थित डबल टिप देऊन आपल्याला लॉक करायचं आहे। तर ह्या पद्धतीने मग मी डबल टिप देऊन इथे लॉक करून घेतलं। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे डबल टिप देऊन प्रॉपर असं लॉक करायचं आहे आणि बऱ्यापैकी बघा मी इथे लूजिंग सोडलेलीच आहे, हे बघा, ठीक आहे। ते घातल्यानंतर बरोबर येतं, जरी तुम्हाला असं दिसत असेल तर थोडंसं लूजिंग त्या पट्टीला लागतंच, नाही तर मग ते खूप खेचल्यासारखं होतं। तर बघा मग अजून आता सध्या तुम्हाला दिसण्यासाठी मी आतून एक पिन लावून घेतली। त्यानंतर इथं बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात। तो उभा 4चा आणि आडवा सेंटरपासून 4.5 अशा पद्धतीने मार्किंग करून या पद्धतीने इथे तिरका टक्स टाकायचा आहे। टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं। तर ह्या 2-3 टिप्स व्यवस्थित फॉलो करा, म्हणजे टक्ससुद्धा प्रॉपर बसले की ब्लाऊज बॅक साईडने वरती उचकत नाही, ठीक आहे। तर बघा टक्स टाकून झालेले आहेत आणि ही जी काही मधली पट्टी आहे तर यासाठी आपल्याला छोटेसे फॅब्रिकचे सिंपल असे लटकन बनवायचे आहे। तर ह्या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलं बघा आणि 2.5 बाय 2.5चं मार्किंग करून हे राऊंड शेप तयार केला, ठीक आहे। आता ते व्यवस्थित सेपरेट करते आणि ॲट अ टाईम ते 4 तरी रेडी झाले असतील। तर आपल्याला 5 हवे आहेत, त्यामुळे मग ते एक ठेवून सेम दुसऱ्या साईडने म्हणजे अजून एक इथे कट केलं, म्हणजे असे टोटल 5 आपण हे गोलाकार असे ट्रायंगलमध्ये कट करून घेतले। तर बघा ज्या कपड्याचे बनवायचे त्यावर सरळ ठेवायचं आहे आणि फक्त गोलाकार साईडने 1 लाईन किंवा पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे। पुन्हा सांगते, हा जो काही कपडा आहे ब्लाऊजचा तर तो सरळ ठेवला आहे आणि त्यावर आपण अस्ताचा कपडा जो आहे तर तो ठेवून घेतलेला आहे, फक्त खालच्या साईडने टीप मारलेली आहे। आणि आता हे खालचं कट करून घ्यायचं, ते सरळ करून खालच्या साईडला आपल्याला इथे ह्या पद्धतीने दाबटीप द्यायची आहे बघा, आणि ही दाबटीप दिल्यानंतर एक्स्ट्राचं इथे कट करायचं आहे आणि ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे बघा, आणि आपल्याला इथे तिरकी टीप टाकून घ्यायची आणि ही टीप टाकल्यानंतर आपल्याला हे सरळ करायचं आहे। छोटंसं सिंपल असं छान मस्त त्रिकोणी लटकन इथे रेडी झालेलं आहे बघा। आणि सेम ह्याच साईजच्या आता ह्याच पद्धतीने आपल्याला बाकीचे जे काही उरलेलं आहे ते सुद्धा रेडी करून घ्यायचे आहेत। तर बघा मग फायनली इथे सगळे आपले त्रिकोण छान असे प्रॉपर फिनिशिंगचे इथे रेडी झालेले आहेत। इथे मी गोल्डन मनी घेते आणि सुईसुद्धा ओवून घेतलेली आहे। तर बघा बरोबर सेंटरपासून सुई टाकायची आणि त्यामध्ये 2 किंवा 3 मनी तुम्ही ओवू शकतात। खूप छोटे असेल तर 3, बऱ्यापैकी मोठे असेल तर 2 टाकले तरी चालेल। आणि आता सगळ्यात आधी बघा मी इथे सेंटरची मार्किंग करते आणि सगळ्यात आधी मध्यभागी लावते, म्हणजे दोन्ही साईडचे लावायला सोपं जाईल। आणि बघा मग ह्या पद्धतीने इथे हे लावून घेतलेलं आहे। 2-3 टाके देऊन व्यवस्थित ते पॅकसुद्धा करायचं आहे आपल्याला। बघा मी बरोबर त्या सुईतून पुन्हा इकडे काढलेलं आहे, म्हणजे या स्टेपने काय होतं की फिनिशिंग प्रॉपर येतं आणि प्रॉपर फिनिशिंगचं ते लटकन लागलं जातं, कुठे असे धागे वगैरे दिसत नाही आणि बरोबर ते लागलं पण जातं, असं तिरकं वगैरे किंवा वर्क किंवा आत खेचल्यासारखं होत नाही। आणि इथे गाठ देऊन घेते बघा एकदम पॅक अशी, ठीक आहे। आणि ते कट करून घेतलं। आता सेम त्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा लावून घेऊयात। पुन्हा सांगते बघा, सेंटरपासून ती सुईवरती काढायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये 2 किंवा 3 मणी तुम्ही ओवू शकतात, म्हणजे छान दिसतात लटकन। अजून तुम्ही डायरेक्ट पण लावू शकतात, पण ते मणी टाकले गोल्डन की छान दिसतं। आणि बरोबर थोडंसं डिस्टन्स ठेवून ह्या पद्धतीने ते लावून घ्यायचे आहे बघा। तर सेम ह्याच पद्धतीने आता जे काही उरलेले आहेत तर ते बाकीचं पण आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत आणि इथे बरोबर पुन्हा गाठ टाकायची। सेपरेट लावायचं नाही, तर धागा जर का तुम्ही कंटिन्यू घेतला जे घेऊ शकत नाही, कारण की सेपरेटच लटकन आपल्याला ते लावायचे आहेत, ठीक आहे। तर ह्या पद्धतीने पण इथे सगळे लावून घेऊयात। तर बघा मग फायनली सेम त्याच पद्धतीने आपण सगळे लटकन इथे लावून घेतलेले आहे, एकदम बरोबर एकसारखे आलेले आहे, त्यामुळे खूप सुंदर असं लुक आलेला आहे। डिस्टन्स तुम्ही त्यातला कमी जास्त करू शकतात, तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे। कमी पण लावू शकतात, थोडे मोठे लावू शकतात, यापेक्षा छोटे लावू शकतात काही, पण हे सुद्धा छान दिसतं आहे। खूप मोठेही नाही खूप छोटेही नाही आणि त्या डिझाईनला मस्त असे
सूटसुद्धा झालेला आहे। तर बघा खूप सुंदर अशी आपण काठापासून मटका गळ्यावर ही छान अशी पॅचवर्क डिझाईन बनवलेली आहे आणि खूप ट्रेंडिंग आहे। नक्कीच या ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक येईल। तर हा जो काही बॅक पार्ट आहे हा लावल्यानंतर ब्लाऊज कसा दिसतो तर ते मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमच्या साडीनुसार किंवा लुक कसं येईल ब्लाऊज पूर्ण झाल्यावर याची थोडीशी आयडिया येईल आणि ही डिझाईन कशावर सूट होते तर ते सुद्धा लक्षात येईल। ठीक आहे, तर बघा मग फायनली आपला हा ब्लाऊज कंप्लीट इथे स्टिच करून झालेला आहे आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर तुम्ही ते बघू शकतात की ह्या डिझाईनमुळे ब्लाऊजला किती सुंदर असं लुक आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे काही लटकन आहे ना त्यामुळे सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर असा दिसतोय। त्याचबरोबर हा जो काही ब्लाऊज आहे त्याच्या बाहीसुद्धा डिझाईनचे आहे आणि त्याचासुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे आणि आता सध्या ह्या बाही डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे। अशा पद्धतीची बाही डिझाईन बरेच कस्टमर स्टिच करून घेतात। जर तुम्हाला अशी बाही स्टिच करायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, व्हिडिओ बघून तुम्ही इझिली स्टिच करू शकता। सो फायनली असा ट्रेंडिंग छान असा डिझायनर ब्लाऊज तुम्ही नक्की स्टिच करून बघा। बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन दोन्हीही मी अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन सहज स्टिच करता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। सो नक्की ट्राय करून बघा। ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आजची डिझाईन हा छानसा डिझायनर ब्लाऊज कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ठीक आहे, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।